नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसएससी बोर्ड एक्झाम मॅथ्स पार्ट 1 चॅप्टर नंबर तुम्हाला 6 दिलेले आहेत आणि प्रत्येक चॅप्टरला किती मार्काला बोर्डाला प्रश्न विचारले जात असतात आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण आपल्याला हेच माहित नसतं की प्रत्येक चॅप्टर मध्ये किती मार्काला किती प्रश्न येतात. तर तुमच्या समोर बोर्डवर आपण 6 चॅप्टर लिहिलेले आहे मॅथ्स पार्ट 1 एसएससी बोर्डचे. 6 चॅप्टर मध्ये पहिलं चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, क्वाड्रॅटिक इक्वेशन, अर्थमॅटिक प्रोग्रेशन, फायनान्शियल प्लॅनिंग, प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक. जर तुम्ही यांना व्यवस्थित बघणार तर सर्वात अगोदर यामध्ये तुम्हाला सारखे चॅप्टर दिसतील जे सारख्या मार्क्स साठी दिलेले आहेत. जसं की चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि स्टॅटिस्टिक हे 3 चॅप्टर तुम्हाला 12 मार्क्सला दिलेले आहेत. किती मार्क्सला दिलेले आहे? 12 12 12. म्हणजे 3 चॅप्टर तुम्हाला 12 12 आणि 12 टोटल 36 मार्क्स साठी दिलेले आहेत. आणि तसेच अर्थमॅटिक प्रोग्रेशन, फायनान्शियल प्लॅनिंग आणि प्रोबॅबिलिटी असे हे 3 चॅप्टर तुम्हाला 8 मार्क्स साठी दिलेले आहेत. किती मार्क्स साठी दिलेले आहे? 8 मार्क्स. आणि हे सर्व मिळून 60 मार्काचा पेपर इथं तयार होत असतो. जर तुम्ही चांगलं जर या चॅप्टरला समजून घेतलं तर चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2 आणि चॅप्टर नंबर 6 यावर तुम्हाला जवळपास 36 मार्क्स मिळू शकता आउट ऑफ 40. बिकॉज या 3च चॅप्टर जर तुम्हाला 36 मार्काचा पेपर विचारला जाऊ शकतो तर ही 3 चॅप्टर किती महत्वाचे असेल हा तुम्ही विचार करू शकता. त्यासाठी आपण काय करणार आहोत की या सर्वांना व्यवस्थित अनालाइज करून घेऊ. जर चॅप्टर नंबर 1 बघितला तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जे तुम्ही 9th मध्ये पण शिकलेला आहात, 10th फर्स्ट चॅप्टर आहे, महत्वाचं चॅप्टर आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यामध्ये तुम्हाला खूप सोप्या पद्धती आहेत जे मी तुम्हाला समजावून सांगेन पुढे व्हिडिओमध्ये. आणि शेवटचं म्हणजे स्टॅटिस्टिक ज्यामध्ये ग्राफ आहे आणि काही मेथड सुद्धा आहे. तसेच अर्थमॅटिक प्रोग्रेशन, फायनान्शियल प्लॅनिंग आणि प्रोबॅबिलिटी हे सुद्धा महत्वाचे चॅप्टर आहे, सोपे चॅप्टर आहे. परंतु जर स्टॅटिस्टिक, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि लिनियर इक्वेशनला जर तुम्ही समजून घेतलं आणि व्यवस्थित प्रॅक्टिस केली नक्कीच तुम्हाला बोर्डाच्या पेपरला 36 मार्क्स मिळणार. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण हे खूप महत्वाचे तुम्हाला माहिती कोणी देत नाही विद्यार्थी मित्रांनो. मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतो आहे. तर या व्हिडिओला नक्की तुमच्याकडून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब झालंच पाहिजे. नक्की आमच्या चॅनलला फॉलो करा, तुम्ही मित्रांपर्यंत माहिती पोहोचवा. आणि या रिलेटेड तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल, प्रश्न असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेअर करा. तुमचा नक्की आम्हाला प्रतिसाद द्या. कारण तुमच्यामुळेच आम्ही असे काहीतरी नवीन क्रिएटिव्ह मॅथ्स घेऊनच येणार आहोत. आणि असंच तुम्हाला तुमची साथ असेल तर नक्कीच आपण यावर अजूनच चांगले व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत. आणि प्रत्येक चॅप्टर बद्दल, प्रत्येक चॅप्टर मध्ये काय महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे, कोणकोणते प्रश्न बोर्डाला विचारले जातात हे तुम्हाला मी नक्कीच पुढच्या चॅप्टर मध्ये येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की शेअर करा, पुन्हा सबस्क्राईब करा. असंच आमच्या चॅनलला व्हिजिट देत राहा. आणि याबद्दल तुम्हाला काही क्वेरी असेल, प्रश्न असेल तर आवर्जून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. प्रत्येक चॅप्टरवर येणारे महत्वाचे टॉपिक कोणते, प्रश्न कोणते, 1 मार्काचा, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क असे किती प्रश्न विचारले जाऊ शकता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. मी नक्कीच तुमच्या त्या कमेंटवर व्हिडिओ बनवणार, तुम्हाला ते सांगणार आणि प्रत्येक चॅप्टर वाईज सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मांडून दाखवणार. बोर्डाचे एक्झामचे पेपर सुद्धा आपण सोडवून घेणार आहोत, प्रॅक्टिस पेपर सोडवून घेणार आहोत, महत्वाचे प्रश्न सोडवून घेणार आहोत. नक्कीच चॅनलवर तुम्ही मला प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे. थँक्यू, धन्यवाद.